तब्बल 5 दशक राजकारणात सक्रिय, आधी नगरसेवक, मग महापौर, विधान परिषद सदस्य, आमदार, मुख्यमंत्री, राज्यसभा लोकसभा खासदार आणि मग केंद्रीय मंत्री आणि शिवाय एनडीए सरकारच्या काळात 2 वर्ष लोकसभेचे अध्यक्ष. ही राजकीय कारकीर्द आहे मनोहर जोशींची. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. ठाकरेंच्या 4 पिढ्या पाहिलेला नेता मनोहर जोशी यांची झंझावाती कारकीर्द ही देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांचा राजकीय प्रवास कसा होता हे जाणून घेऊयात. तर नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. 3 वर्ष 323 दिवस मुख्यमंत्री राहिलेले मनोहर जोशी यांनी राज्यापासून केंद्रापर्यंत आपली छाप सोडली. महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू अशी मनोहर जोशींची ओळख होती. गेली काही वर्ष ते राजकारणापासून दूर होते, सक्रिय नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले मनोहर जोशी हे मार्च 1995 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे ते शिवसेनेचे पहिले नेते होते. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेनेसोबत जोडले गेले आणि त्यामुळेच अगदी प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव आणि राज ठाकरे आणि त्यानंतर आदित्य आणि तेजस ठाकरे अशा 4 पिढ्या ठाकरेंच्या मनोहर जोशींनी पाहिल्यात आणि त्यांच्या राजकारणातील चढउतार देखील पाहिलेत. स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील यावर भाष्य केलंय. ही पहिली फळी. मनोहर जोशी हे शिवसेना नेत्यामधील पहिल्या फळीतले शिवसेना प्रमुखांचे सहकारी. मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते, मनोहर जोशी केंद्रीय मंत्री होते. पण त्याहीपेक्षा ते एक सच्चा शिवसैनिक होते. कोणताही पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते शिवसेना प्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झाली होती बेळगाव कारवारच्या सीमा आंदोलनाच्या वेळेला, तेव्हा शिवसेना प्रमुखांसोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी सुद्धा होते. एकूणच जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत. हे फार मोठं एक दुर्दैव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. दरम्यान एका वादाशीही त्यांचं नाव जोडलं गेलं. हे प्रकरण जमिनीशी संबंधित होतं. मुख्यमंत्री असताना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याच्या कथित आरोप हा त्यांच्यावर झाला आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशींना चिठ्ठी पाठवत राजीनामा द्यायला सांगितला आणि तात्काळ जोशींनी आदेश मानला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय होती. नेमकं काय झालं ते देखील पाहूया. तर गोष्ट आहे 1999 ची. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. 1998 मध्ये जोशी मुख्यमंत्री असताना पुण्यात कर्वे रोड सारख्या प्राईम एरियात त्यांचे जावई गिरीश व्यास यांना इमारत बांधायची होती, पण भूखंड शाळेसाठी आरक्षित होता. जेव्हा इमारती संबंधीची फाईल जोशींसमोर आली तेव्हा मुख्यमंत्री जोशींनी जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेतील आरक्षित असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका जोशींवर ठेवण्यात आला आणि त्यावरूनच राजकारण चांगलंच तापलेलं आणि त्यामुळेच वर्षा आणि मातोश्री या बंगल्यांमधला तणाव अगदी टोकाला गेलेला. त्याच वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक चिठ्ठी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धाडली. त्यात एकच ओळ ही लिहिलेली: मनोहर जोशी यांनी आधी तत्कालीन राज्यपाल PC अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करावा आणि मगच मला भेटायला यावं. हा निरोप मिळताच क्षणाचाही विलंब न करता जोशींनी राज्यपाल अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा दिला आणि मगच ते मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. एकही प्रतिप्रश्न न करता दिलेला हा राजीनामा दाखवतो तो बाळासाहेबांबद्दलचा आदर आणि जोशींमधला सच्चा शिवसैनिक. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी मूळचे बीडचे. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी गावी झाला. सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे कंवा आणि शिका या तंत्रानंच लहानपणापासून संघर्ष त्यांच्या नशिबी होता. त्यांनी भिक्षुकी करून देखील पैसे मिळवलेत. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. MA LLB झाले
MA झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, पण नोकरीपेक्षा त्यांचा कल व्यवसायाकडे जास्त होता. नंतर त्यांनी तरुणांसाठी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच KTI ची स्थापना केली, ज्याचा उद्देश होता तरुणांना सक्षम बनवणं. तर मनोहर जोशी यांचं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होतं. जोशींनी 1967 मध्ये राजकीय जीवनात प्रवेश केला आणि तेव्हापासून ते शिवसेनेच्या निष्ठावंतांपैकी एक होते. 1976 ला मुंबईचे महापौर झाले. 1970 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. मार्च 1990 ते डिसेंबर 91 विधानसभेचे ते विरोधी पक्षनेते होते. 1972 मध्ये मनोहर जोशी विधान परिषदेवर निवडून आले आणि शिवसेनेच्या कोट्यातून सलग 3 टर्म त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यानंतर 1990 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. मार्च 1995 ते जानेवारी 1999 ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ऑक्टोबर 1999 ते मे 2002 केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि 2002 ते 2004 या काळात लोकसभेचे अध्यक्ष देखील होते. तत्कालीन लोकसभा अध्यक्ष GMC बालयोगी यांचा पदावर असताना हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मनोहर जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला होता. असा त्यांचा चढता प्रवास नेहमीच राहिला. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी महिलांसाठी कामधेनू धोरण, वृद्धांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना आणि तरुणांसाठी सैनिक शाळा सुरू केली होती. 2013 मध्ये मनोहर जोशींना शिवसेनेच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलेलं. 2012 मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर स्मारकावर बोलताना जोशींनी भाष्य केलेलं, जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते आणि प्रबोधनकारांचं स्मारक बांधायचं असतं आणि त्याला जर सरकारनं विरोध केला असता तर बाळासाहेबांनी हे सरकार पाडलं असतं. बाळासाहेबांचं स्मारक न होण्यास नेतृत्व कारणीभूत आहे, असा घणाघाती टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे हाणलेला. या स्मारकासाठी आंदोलन करण्याचा पुढाकार हा नेतृत्वाने घेतला पाहिजे आणि त्यावेळच्या आंदोलनात मी आघाडीवर असेन असं देखील वक्तव्य मनोहर जोशींनी केलेलं. शिवसेनेत बंड झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदेंनी घ्यायला सुरुवात केली. आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही, त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करतोय हे दाखवण्याचा शिंदेंचा प्रयत्न होता आणि त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींची भेट घेतली. पण शेवटपर्यंत मनोहर जोशींनी ठाकरेंची साथ सोडली असं एकदाही म्हटलं नाही. यापूर्वीही बंडखोरीच्या अफवा अनेकदा उठल्या, पण त्यांनी शिवसेना काही सोडली नाही. राजकीय खेळपट्टीवर त्यांची जोरदार फलंदाजी सुरू होती, पण त्यांच्या निधनानं देशाला नवा मार्ग दाखवणाऱ्या युगाचा आता अंत झालाय. पण तुमच्याही मनोहर जोशींबद्दल काही आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.